हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका तुझ्या सोबतीने या मालिकेच्या आजच्या मंगळवार 12 मेच्या एपिसोडमध्ये एक खूप जबरदस्त ट्विस्ट आला आहे. फ्रेंड्स, मल्हारने पुन्हा एकदा माती खाल्ली आहे. मल्हारने तायडीला सांगितलंय की मी जे काही केलं ते आशाच्या सांगण्यावरून केलं. आशाला हे सत्य आधीच माहीत होतं आणि आशानेच मला हे सगळं करायचं सांगितलं होतं. आणि आता आशा नुपूरला समजावून सांगू शकते, आमच्यातील गैरसमज मिटू शकते. आणि मग तायडीला हे कळल्यानंतर तायडी चक्क आशा ज्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे त्या हॉस्पिटलमध्ये पोहोचली. आशा ही खूप आजारी आहे. झाल्या प्रकारामुळे तिला ॲडमिट केलं होतं. ती अस्वस्थ होती. तायडी तेथे पोहोचली. तायडीने आशाच्या सलाईन वॉटरमध्ये चक्क विषाचं इंजेक्शन टाकलं आणि आशाला मारण्याचा प्रयत्न केलाय. पण नुपूर त्याच वेळेस पोहोचली आहे. मग नुपूर या तायडीला ओळखणार का? कारण तायडीने नर्सचा वेश घेतलाय. तायडीचा खेळ खल्लास होणार का? आशा वाचणार का? नुपूर मल्हारमधले सगळे गैरसमज दूर होणार का? हे सगळं जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच तायडी मगरीचे अश्रू ढाळत असते आणि नुपूरला म्हणते, नुपूर असं नको करू ग, मी तुझ्यासमोर हात जोडते. माझा भाऊ मल्हार खूप साधा आहे ग, खूप भोळा आहे ग, तुझ्यावर खूप प्रेम करतो. त्याने हे जे काही सगळं केलं ना ते तुझ्यासाठी केलं ग, त्याला सोडून जाऊ नको, असं बोलू नको. तायडीची ॲक्टिंग खरंच एकदम हास्यास्पद असते. कळून येतं की ती नाटक करतीये. नुपूर खूप चिडते आणि म्हणते, बस झालं सागरिका मॅम, मला एकही शब्द ऐकून घ्यायचा नाहीये. आणि जेवढे मल्हार सर गुन्हेगार आहेत ना तेवढ्याच तुम्ही सुद्धा गुन्हेगार आहात. कारण हे सगळं तुम्हाला माहीत होतं तरीही तुम्ही मला सांगितलं नाही. त्यामुळे तुम्ही गप्प बसायचं. तायडी खूप दुःखी झाल्याचं नाटक करते. सगळेजण टेन्शनमध्ये येतात. नुपूर तायडीला ठणकावून सांगते, आता तुम्ही एकही शब्द बोलला ना तर मी तुमचा अपमान करेल, जो तुम्हाला सहन होणार नाही. आणि मग नुपूर ही मल्हारला ठणकावून सांगते, मल्हार सर, तुम्ही विश्वासघातकी आहात, तुम्ही गुन्हेगार आहात. तुम्ही एक नाही तर अनेक गुन्हे केले आहेत. एक गुन्हा लपवण्यासाठी तुम्ही पुन्हा पुन्हा गुन्हे केलेत आणि त्या सगळ्या गुन्ह्यांची शिक्षा तुम्हाला मिळणारच. मी तुम्हाला सोडणार नाही. असं म्हणून नुपूर ही हवनकुंडाजवळ जाते आणि मल्हारला ठणकावून सांगते, मल्हार सर, हे हवनकुंड, झालेले मंत्र, विधी, चाली, रीती, माझ्या भांगेतलं हे कुंकू, गळ्यातलं मंगळसूत्र, या प्रत्येक गोष्टीला काहीतरी अर्थ आहे. पण तुम्ही हे सगळं खोटेपणाने केलं आहे आणि खोटेपणा हा कोणत्याही नात्याचा पाया असू शकत नाही. जर तो नात्याचा पाया असेल ना तर ते नातंच खोटं असतं. त्यामुळे आपल्या लग्नाला सुद्धा काही महत्त्व नाही आहे. आपलं लग्नसुद्धा खोटं आहे. हे ऐकून मल्हारला खूप वाईट वाटतं. आशा, रेवती मावशी खूप दुःखी होतात. तायडी मात्र खुश होते. तायडीच्या मैत्रिणी खुश होतात. नुपूर ही मल्हारला ठणकावून सांगते, मल्हार सर, तुम्ही माझी फसवणूक केली आहे. मला फसवलं आहे. माझा आजपर्यंतचा सगळ्यात मोठा विश्वासघात केला आहे. तुम्ही गुन्हेगार आहात आणि तुम्हाला तुमच्या गुन्ह्याची शिक्षा मिळणारच. आशा रडत असते. पण सगळं सांगावं, सत्य सांगावं की हे मला माहीत होतं, मल्हारने माझ्या सांगण्यावरून हे केलं आहे, हे बोलण्याची तिची हिंमत होत नाही. ती मूग गिळून गप बसते. अन्वयला मात्र मल्हारचा खूप राग आलेला असतो. मीनाच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत असतो की शेवटी नुपूरचं लग्न पुन्हा एकदा मोडलं. तिला आयुष्यात सुखच मिळणार नाहीये. मल्हार आणि नुपूर या दोघांची जी गाठ बांधलेली असते ती हवनकुंडावर असते आणि चक्क ती जळत असते. रेवती मावशीला हे दिसतं. रेवती मावशी नुपूरला समजवण्याचा प्रयत्न करते, नुपूर, तू हे जे काही करतेस ना ते खूप अशुभ आहे. आता तुमचं लग्न झालंय आणि मला मान्य आहे तुझ्याबरोबर वाईट झालंय, तुझा त्रास मी समजू शकते. पण मल्हारने जे काही केलं ते तुझ्यासाठी केलं, तुझ्या प्रेमासाठी केलं ना. नुपूर ओरडून म्हणते, प्रेम? कसलं प्रेम? त्यांनी माझी फसवणूक केली आहे आणि फसवणूक म्हणजे प्रेम असू शकत नाही. प्रेमात फक्त खरेपणा असतो. प्रेमात खोटेपणाला जागा नसते. यांनी मला फसवलंय. स्वतःचा गिल्ट कमी करण्यासाठी ते माझ्याशी लग्न करत होते. स्वतःचा गुन्हा लपवण्यासाठी माझ्याशी लग्न करत होते. आणि तुम्हाला कोणालाच बोलण्याचा हक्क नाही आहे. कारण जसे मल्हार सर गुन्हेगार आहेत तसे तुम्ही सुद्धा गुन्हेगार आहात. तुम्हाला हे सगळं माहीत होतं. तुम्ही सगळ्यांनी एकत्र येऊन मला वेड्यात काढलंय, मूर्खात काढलंय. त्यामुळे तुम्ही सगळे एक जात खोटे आहात. मला काही सांगण्याचा प्रयत्न करू नका. तुमची तेवढी लायकीच नाहीये. हे ऐकून सगळ्यांना मोठा धक्काच बसतो. नुपूर तोंडाला येईल ते बोलत असते.
त्यामुळे तायडीचा बाप, आई हे सगळे खूप टेन्शनमध्ये येतात आणि मल्हार आणि नुपूरची जी गाठ बांधलेली असते त्याला आग लागते. त्यामुळे सगळे जोरात ओरडतात, अरे देवा, हे काय होतंय? मल्हारसुद्धा हे पाहतो. नुपूर घाबरते आणि मल्हार लगेच ही आग विझवतो. पण नुपूर त्याला पुन्हा एकदा झिडकारते, सर आता आपल्या नात्यालाच काही अर्थ नाहीये, मग ही गाठ, हे लग्न, हे विधी या सगळ्यांना काहीच अर्थ नाहीये. आपलं लग्न खोटं आहे, तुमचा आणि माझा काहीच संबंध नाहीये आणि तुम्हाला तुमच्या गुन्ह्याची शिक्षा मिळणार एवढं लक्षात ठेवा. असं म्हणून नुपूर ही गाठ तोडते आणि चक्क हॉलच्या बाहेर पळून जाते आणि तिच्या मागे मागे आशा जाते. अन्वय, मीना, ईशा, कोमल सगळे तिच्या मागे मागे जातात आणि आता फक्त मल्हार आणि त्याचे कुटुंबीयच तेथे थांबतात. तायडी ही मल्हारकडे वाकड्या नजरेने पाहते. मल्हार हा पूर्णपणे हतबल झालेला असतो, हरून गेलेला असतो. आता जे काही घडलं त्याचा त्याला खूप जास्त त्रास होत असतो. नुपूर ही धावत पळत हॉल बाहेर येते. तिला झालेला सगळा प्रकार आठवत असतो आणि आता पोलीस स्टेशनला जाऊन तक्रार करायची, मल्हारला त्याच्या गुन्ह्याची शिक्षा द्यायची असं नुपूरने ठरवलेलं असतं. आशा तिच्या मागे कशीबशी धावत पळत येते, पण तिला खूप त्रास होत असतो. आशा ही नुपूरला थांबवते आणि म्हणते, नुपूर थांब, ऐकून घे माझं, ऐकून घे. तर नुपूरला असं वाटतं की आशाला या गोष्टीचा त्रास होतोय की मल्हारने त्यांची किती मोठी फसवणूक केली आहे. आणि नुपूर आशाला सांगते, आई आधी तू शांत हो, मला माहिती आहे या सगळ्याचा तुला खूप त्रास होतोय, पण आपण मल्हार सरांना त्यांच्या गुन्ह्याची शिक्षा देणार आहोत. आशाला जबर धक्काच बसतो. आशा म्हणते, नुपूर माझं एकदा ऐकून तरी घे. तर आशाला लगेच नुपूर म्हणते, आई काही ऐकून घेण्यासारखं नाहीये, मला माहिती आहे तुझी खूप मोठी फसवणूक झाली आहे. तू मल्हार सरांना आपल्या पोटच्या मुलासारखी माया केलीस आणि त्यांनीच तुझ्या पोटच्या मुलाचा जीव घेतलाय, हे तुला सहन होत नाहीये. पण आता मी त्यांना सोडणार नाहीये, मी त्यांना त्यांच्या गुन्ह्याची शिक्षा मिळवूनच देणार. असं म्हणून नुपूर ही परत परत पुढे जाऊ लागते. आशा जोरात ओरडते, नुपूर तुझं आणि मल्हारचं देवा ब्राह्मणांच्या साक्षीने लग्न झालंय. हे ऐकून नुपूरला मोठा धक्काच बसतो. नुपूर जागेवरच थांबते. आशा तिच्याजवळ धावत पळत येते आणि म्हणते, नुपूर जशी तुझी बाजू आहे तशी मल्हारची सुद्धा बाजू आहे आणि मला सुद्धा तुला एक महत्त्वाचं सांगायचं आहे. पण नुपूर काही केल्या आशाला बोलूच देत नाही आणि म्हणते, आई तुम्ही काही बोलूच नका, मला आता त्या मल्हार सरांना शिक्षा दिल्याशिवाय शांत बसवलं जाणार नाही. त्या मल्हार सरांनी आपली खूप मोठी फसवणूक केली आहे, मला तुझी अवस्था कळतीये, त्यामुळे तू स्वतःला जास्त त्रास करून घेऊ नको. आपल्याला वेदांचा खरा गुन्हेगार सापडलाय आणि आता आपण त्याला शिक्षा देऊनच राहणार. तर आशा म्हणते, अगं माझं ऐकून तरी घे मल्हारने. तर नुपूर परत तिला थांबवते, आई बस झालं, आता तू स्वतःला जास्त त्रास करून घ्यायचा नाहीये, मी आत्ताच्या आत्ता जाते आणि त्यांच्या विरुद्ध कंप्लेंट करते. आशा म्हणते, नाही नुपूर तू जे करते ना ते खूप चुकीचं करते, अगं माझं एकदा ऐकून तरी घे. तर नुपूर पुन्हा एकदा तिला मध्ये थांबवते, आई मी तुझं काहीच ऐकून घेणार नाहीये, मला माहिती आहे तुझं मल्हार सरांवर प्रेम आहे, तू त्यांना आपल्या मुलासारखं मानतेस, पण त्यांनी जे केलंय ना तो खूप मोठा गुन्हा आहे. आशा म्हणते, अगं नुपूर माझं ऐकून तरी घे एकदा, मी काय सांगतेय. तर नुपूर म्हणते, आई शांत हो, स्वतःला त्रास करून घेऊ नकोस, मला माहिती आहे हे सगळं अचानक समजल्यामुळे तुला खूप मोठा धक्का बसलाय, तुला त्रास होतोय, पण तू शांत हो, तू थांब आता येथेच. तेवढ्यात अन्वय तेथे येतो आणि म्हणतो, आई पाहिलं का त्या मल्हारने किती मोठा विश्वासघात केलाय आपला, किती फसवलंय आपल्या नुपूरला, त्याला आता सोडायचं नाहीये. आशा म्हणते, अन्वय माझं ऐकून तरी घे एकदा. अन्वय म्हणतो, आई तुम्ही शांत व्हा, स्वतःला त्रास करून घेऊ नका. नुपूर म्हणते, आई तू शांत हो आणि अन्वय दादाबरोबर घरी जा. नुपूर अन्वयला सांगते, तू आईला घेऊन घरी जा, मी येते. आणि ती रिक्षात बसते. आशा विचारते, कुठे चालली आहेस? तर नुपूर सांगते, मी पोलीस स्टेशनला चालली आहे मल्हार सरांविरुद्ध कंप्लेंट करण्यासाठी. हे ऐकून आशाला जबर धक्काच बसतो. नुपूर रिक्षात बसून निघून जाते. आशा तिला थांबवण्याचा प्रयत्न करते, पण नुपूर काही केल्या थांबत नाही आणि तेथून निघून जाते. आशा तिला थांबवत असते, पण नुपूरच्या डोक्यावर राग, अतिशय द्वेष असतो, त्यामुळे ती काही थांबत नाही. आणि इकडे मंडपात सगळेजण स्तब्ध झालेले असतात आणि तेवढ्यात मल्हार चक्क खाली कोसळतो. सगळेजण मल्हारकडे धावत जातात, तर तायडी सगळ्यांना थांबवते. सगळे थांबतात आणि मग तायडी एकटीच मल्हार समोर आपला ड्रामा सुरू करते. मल्हार जे झालं ते खरंच खूप वाईट झालं रे, मला खूप वाईट वाटतंय. आधी संजना हळदीच्या दिवशी पळून गेली
आणि आता ही नुपूर लग्नाच्या मांडवातून लग्न झाल्यावर पळून गेली. तुझ्या मनाची काय अवस्था होत असेल ते कळतंय रे मला. मल्हार खूप दुःखी असतो आणि तायडी त्याची अवस्था अजून कशी वाईट होईल यासाठी प्रयत्न करत असते. रेवती मावशी, जिया या सगळ्यांना खूप वाईट वाटतं, पण तायडी त्यांना काही मल्हारशी बोलू देत नाही. सगळा चार्ज स्वतःच्या हातातच घेते आणि मल्हारला म्हणते, नुपूर जे काही वागली ना ते चूकच आहे. तिने तुझी बाजू ऐकून घ्यायला पाहिजे होती. तू जे बोलत होता ते समजून घ्यायला पाहिजे होतं. परंतु आता तू सुद्धा चुकलायस ना. तू हे सगळं ज्या पद्धतीने केलंय ना ते खरंच चुकलंय. मला मान्य आहे, तुला नुपूरला सुख द्यायचं होतं, तिला सुंदर आयुष्य द्यायचं होतं, पण शेवटी तुझ्या हातून खूप मोठा गुन्हा झालाय, चुकून घडलाय. पण नुपूरच्या होणाऱ्या नवऱ्याचा मृत्यू तुझ्या हातून झालाय. मग ती अशी चिडणारच होती. तिची रिॲक्शन योग्यच होती. मल्हार, आता तुझं काय होणार रे? तुला तेवढाच मोठा त्रास होणार का जसा संजनाच्या वेळेस झाला होता? नाही, मी असं होऊ देणार नाही. मी आहे ना, मी तुला सावरेल. सगळेजण खूप टेन्शनमध्ये येतात. मल्हार हे सगळं दुःखी होऊन ऐकत असतो आणि तायडी त्याला आणखीन दुःखी करण्याचा प्रयत्न करत असते. इकडे नुपूर रिक्षात बसलेली असते, पोलीस स्टेशनकडे जात असते, ढसाढसा रडत असते. रिक्षावाला हे पाहतो आणि विचारतो, काय झालं ताई? आज तुमचं लग्न होतं ना, मग तुम्ही पोलीस स्टेशनला का जाताय? नुपूरला खूप वाईट वाटतं. नुपूर काही उत्तर देत नाही, पण नुपूरला आठवतं की जेव्हा मल्हारने तिचा जीव वाचवला होता तेव्हा तो म्हणाला होता, नुपूर डोळे उघड, मी तुझ्याशिवाय नाही जगू शकत. मग मी मल्हार सरांना प्रपोज केलं होतं, तेव्हा मल्हार सरांनी आयुष्यभर माझी सोबत द्यायचं ठरवलं होतं. आज आमचं लग्न झालं. मल्हार सरांनी माझ्या गळ्यात वरमाला घातली. सगळे विधी झाले. नुपूर स्वतःच्या गळ्यातील वरमालाला हात लावते. त्याच वेळेस तेथे माधव कारेकरची खोटी बायको आली. तिने सगळं सत्य सांगितलं. हे सगळं नुपूरला आठवतं. नुपूर खूप चिडते आणि रागारागाने स्वतःच्या गळ्यातील वरमाला तोडून टाकते आणि मग त्यानंतर डोक्यावर बांधलेल्या मुंडाव्यासुद्धा काढून फेकते. नुपूर ढसाढसा रडू लागते. फ्रेंड्स, हे जे काही झालंय त्यात नुपूरची सुद्धा चूक नाहीये. नुपूरबरोबर खरंच वाईट घडलंय आणि हे सगळं आठवून नुपूर रडत असते. इकडे मल्हार खूप टेन्शनमध्ये येतो आणि नुपूरला कॉल लावतो. नुपूर पाहते की मल्हार तिला कॉल करतोय. नुपूर खूप चिडते आणि मल्हारचा फोन कट करते. तायडी विचारते, मल्हार हे काय करतोयस? नुपूर तुझा फोन नाही उचलणार. मल्हार म्हणतो, तायडे, मला आत्ताच्या आत्ता नुपूरला भेटायचंय. मला माझी बाजू मांडायची आहे. माझी सुद्धा एक बाजू आहे ना, मला तिला सगळं खरं खरं सांगायचंय. तर तायडी म्हणते, नाही मल्हार, आता तिच्याशी बोलून काहीच फायदा नाहीये. ती तुझं काहीच ऐकून घेणार नाही, समजून घेणार नाही. तू शांत हो, नाहीतर तुला त्रास होईल. आणि तायडी मल्हारला खुर्चीवर बसवते, त्याच्या पायाशी बसते आणि त्याच्याशी खूप प्रेमाने बोलते. मल्हार, मला माहिती आहे तुझी सुद्धा एक बाजू असेल. तू हे सगळं चांगल्या उद्देशानेच केलंय, पण आता ती तुझं काहीच ऐकून घेणार नाही. मल्हार म्हणतो, तायडे, नुपूरला माझं ऐकावं लागेलच. नुपूरचं माझ्यावर खूप प्रेम आहे. माझं तिच्यावर खूप प्रेम आहे. ती मला समजून घेईल, माझं ऐकून घेईल. तायडी म्हणते, नाही मल्हार, ती तुझं आता नाही ऐकून घेणार, कारण तिला तू सगळ्यात मोठा गुन्हेगार वाटतोय. तू तिची फसवणूक केली आहे असं तिला वाटतंय. त्यामुळे ती काही केल्या तुझं ऐकून घेणार नाही. असं म्हणून तायडी ही स्वतःच ढसाढसा रडण्याचं नाटक करू लागते. त्यामुळे मल्हारलाही वाईट वाटतं. रेवती मावशी दुःखी होते आणि मग तायडीचा बाप म्हणतो, मल्हार, आता नुपूरशी बोलून काहीच फायदा नाहीये, त्यामुळे तिला विसरून जा. मल्हार खूप चिडतो. जिया चिडून म्हणते, काका, हे काय बोलतोयस तू? विसरून जा म्हणजे? अरे त्यांचं लग्न झालंय ना. तर रेवती मावशी म्हणते, जिया, त्यांचं लग्न झालंय, पण नुपूर आता ते मानायला तयार नाहीये ना. तेवढ्यात तायडीची आई म्हणते, खरंय, म्हणजे आधी संजनाचं असं झालं, आता नुपूरचं असं झालं. मग संजनाच्या वेळेस मल्हारला जसा त्रास झाला होता तसाच आता परत होणार का? हे ऐकून मल्हार खूप चिडतो. रेवती मावशी म्हणते, आधीपासूनच आपल्याला संकेत मिळत होते की मल्हारचं हे लग्न टिकणार नाहीये. आपल्या गुरुजींनी सांगितलं होतं, नुपूर आणि मल्हारची पत्रिका जरी जुळली आहे तरीसुद्धा नुपूर ही अपशकुनी आहे आणि तिच्या पत्रिकेतील वाईट ग्रहांमुळे यांचं लग्न टिकणार नाही. आणि आता तसंच होतंय. जिया म्हणते, मॉम, हे सगळं आता का बोलतीये? तर रेवती मावशी म्हणते, जिया, तू गप्प बस. तायडी मल्हारला म्हणते, मल्हार, तू स्वतःला त्रास करून घेऊ नको रे. मला तुला पुन्हा त्या त्रासात नाही पाहायचंय. तर तायडीची आई विचारते, म्हणजे आता मल्हार आधीसारखंच करणार का? त्याला आधीसारखाच त्रास होणार का? तर मल्हार चिडून उभा राहतो आणि म्हणतो, नाही काकू, मला संजनासारखा त्रास होणार नाही,
कारण संजनाचं माझ्यावर प्रेम नव्हतं. नुपूर संजना नाहीये. नुपूरचं माझ्यावर खूप प्रेम आहे. ती माझ्याशिवाय नाही जगू शकत. मी तिच्याशिवाय नाही जगू शकत. त्यामुळे आमच्यामध्ये असं काहीच होणार नाहीये. तायडी म्हणते, मल्हार मला मान्य आहे, तुमच्या दोघांचं एकमेकांवर खूप प्रेम आहे. पण आता काय करायचं रे? आता तर ती तुला सोडून गेली आहे. लग्न मंडपातून पळून गेली आहे लग्न झाल्यावर. आता ती तुझं ऐकेल का? तुला समजून घेईल का? चल आपण घरी जाऊया. आता तिच्याशी बोलून काही फायदा नाही आहे. असं म्हणून तायडी मल्हारला घरी नेत असते आणि डोळ्यातले अश्रू पुसण्याचं नाटक करते. फ्रेंड्स, खरंच या तायडीचा खूप राग येतो. पण मालिकेतील कोणालाच तिचं खरं रूप कळत नाही आहे. पण तायडीची ॲक्टिंग खूप भारी आहे एवढं मात्र नक्की. आणि इकडे नुपूरची रिक्षा उदयनगर पोलीस स्टेशनला पोहोचते. नुपूर रिक्षातून खाली उतरते, पोलीस स्टेशनकडे पाहते आणि विचार करते, मल्हार सर, मला असं स्वप्नातही वाटलं नव्हतं की मला तुमच्या विरुद्ध कधी पोलीस केस करावी लागेल. पण तुम्ही आता असं केलं आहे की मला हे करावंच लागणार आहे. इकडे तायडी मल्हारला घेऊन त्याच्या घरी येते, रूममध्ये पोहोचते आणि म्हणते, मल्हार आधी तू शांत हो, पाणी पी. ती मल्हारला पाणी प्यायला देते आणि नाटक करते, थांब मी नुपूरला फोन करून पाहते. आणि ती नुपूरला फोन करण्याचं नाटक करते. एकदा दोनदा ट्राय करते आणि म्हणते, अगं नुपूर प्लीज उचल ना फोन, एकदा उचल ना, ऐकून तर घे ना. पण ती नुपूरला फोन लावलेला नसतो म्हणून नुपूर फोन पण उचलत नाही. ती मल्हारला सांगते, अरे ती फोनच उचलत नाहीये. मल्हार म्हणतो, तायडे पुन्हा एकदा ट्राय कर. तायडी म्हणते, अरे नाही उचलत ती, सध्या तिलासुद्धा मोठा धक्का बसलाय ना. तू शांत हो, ती सुद्धा शांत होईल, मग आपल्याला त्यांच्याशी बोलता येईल. आता तू शांत हो. मल्हार शांत बसतो आणि तायडी त्याच्याकडून आणखी माहिती काढून घेण्याचा प्रयत्न करते आणि म्हणते, मल्हार हे तू जे काही केलं आहे ना ते चूक नाही आहे, पण ज्या पद्धतीने केलं आहे ना ती पद्धत चूक आहे. नुपूरसमोर हे सगळं नव्हतं यायला पाहिजे आणि तू सुद्धा कमाल आहे. तू मला जर हे सगळं सांगितलं असतं ना तर हे सगळं मी सावरून घेतलं असतं. पण मला माहीतच नव्हतं की तू हे काय करतोयस. तू सुद्धा तायडीवर विश्वास ठेवत नाही ना. आता मी तुला तितकी जवळची नाही आहे. हे ऐकून मल्हारला वाईट वाटतं. तायडी त्याला इमोशनल ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न करते आणि इकडे नुपूर पोलीस स्टेशनमध्ये पोहोचते. तेथे एक लेडी कॉन्स्टेबल बसलेली असते. नुपूर तिला सांगते, मॅडम मला आहे ना एक पोलीस कंप्लेंट करायची आहे. या पोलीस कॉन्स्टेबलला समजतं की नुपूरची अवस्था खूप बिकट आहे आणि ती नुपूरला बसायला सांगते, शांत व्हायला सांगते, तिला पाणी प्यायला देते आणि विचारते, बोला मॅडम काय झालंय? तर नुपूर सांगते, माझी खूप मोठी फसवणूक झाली आहे. जे नव्हतं ते मला सांगितलं गेलं, जे होतं ते लपवलं गेलं, जे नाही आहे ते माझ्यासमोर उभं केलं गेलं. मला खूप त्रास दिला गेला आहे आणि एकाच माणसाने माझी एकदा नाही तर दोनदा मोठी फसवणूक केली आहे. माझं आयुष्य उद्ध्वस्त केलं आहे. असं म्हणून नुपूर ढसाढसा रडू लागते. नुपूर चिडून म्हणते, मॅडम त्या गुन्हेगाराला मोठी शिक्षा व्हायला पाहिजे, तुम्ही त्याला सोडू नका. लेडी कॉन्स्टेबल म्हणते, मॅडम तुम्ही शांत व्हा आणि मला स्पष्टपणे सांगा तुमच्याबरोबर काय झालं आहे. पण नुपूर खूप दुःखी असते आणि रडत असते. आणि इकडे तायडी ही मल्हारकडून सगळं काही काढून घेण्याचा प्रयत्न करते आणि म्हणते, पहा आतासुद्धा तू मला पूर्ण सत्य सांगत नाही आहे. तू माझ्यापासून अजून काय काय लपवलं आहे सांग मला, म्हणजे मला काहीतरी करता येईल. आणि मल्हार सांगतो, तायडे एक दिवस अचानक मला समजलं की माझ्याकडून ज्या व्यक्तीचा अपघात झाला होता तो नुपूरचा होणारा नवरा वेदांत होता. त्यामुळे मला खूप गिल्ट आलं, मला खूप त्रास होत होता आणि मी ठरवलं हे सत्य नुपूरला सांगायचं. त्यामुळे होळीच्या दिवशी हे सत्य मी नुपूरला सांगायला गेलो. तिला सगळं सांगितलं, परंतु हे सगळं सत्य नुपूरने नाही ऐकलं तर आशा आईने ऐकलं. हे ऐकून तायडीच्या पायाखालची जमीनच सरकते. तायडीला जबर धक्का बसतो आणि मग मल्हार तायडीला झालेला सगळा प्रकार सांगतो की त्याने आजपर्यंत हे जे काही केलंय तो सगळा आशा आई आणि त्याचा एकत्रित प्लॅन होता. त्यामुळे तायडीच्या पायाखालची जमीनच सरकते आणि आजचा एपिसोड संपतो. फ्रेंड्स, तुझ्या सोबतीने या मालिकेचा आजचा एपिसोड खरंच खूप दुःखद होता. मल्हार आणि नुपूरला असं एकमेकांपासून वेगळं पाहून वाईट वाटतंय. पण आता जी एकमेव आशा होती म्हणजे आशाच नुपूरला सगळं सत्य सांगू शकत होती आणि नुपूर आणि मल्हारमधले गैरसमज दूर करू शकते. पण तायडीने मल्हारकडून हे सुद्धा जाणून घेतलं आहे. त्यामुळे आता आशाबरोबर खूप वाईट घडणार आहे. मग नेमकं घडणार तरी काय? तर तुझ्या सोबतीने या मालिकेचा आजचा एपिसोड तर भारी होता, परंतु पुढील एपिसोड आणखीन भारी असणार आहे. आणखीन मोठा ट्विस्ट या मालिकेत येणार आहे. पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की मल्हार हा तायडीला सांगणार
की आशा आई अशा एकमेव व्यक्ती आहेत ज्या नुपूरचं गैरसमज दूर करू शकतात, आम्हाला पुन्हा एकदा एकत्र आणू शकतात. मी त्यांना आत्ता भेटायला जातोय असं म्हणून मल्हार आशा आईला भेटायला सिटी हॉस्पिटलकडे निघेल आणि मग तायडी पटापट चक्र फिरवणार. मल्हारची गाडी रस्त्यातच खराब होईल, त्यामुळे मल्हारला हॉस्पिटलपर्यंत पोहोचता येणार नाही. आणि इकडे तायडी एका नर्सच्या वेशात चक्क ICUमध्ये पोहोचणार आणि तेथे आशाला धमकी देईल की आता तू मरणार. तशी ही आशा बेशुद्ध असेल आणि तायडी तिच्या सलाईनमध्ये विषाचं औषध टाकणार, इंजेक्शन लावणार आणि मग आशाला खूप त्रास होत असेल. तायडी तेथून बाहेर पडणार. इकडून मल्हार हा हॉस्पिटलच्या दिशेने धावत येत असेल, पण त्याच वेळेस नुपूर तेथे पोहोचेल आणि ती तायडीला रंगे हात पकडणार. मग आता नुपूर तायडीला ओळखू शकेल का हे पाहायला मजा येणार आहे. तर फ्रेंड्स, तुम्हाला सुद्धा तुझ्या सोबतीने ही मालिका आवडते का? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.